Hello, today we are going to discuss the very vast chapter tenses. It is quite vast, but we will make it very easy. So you see the entire lecture, then you will find tenses are very easy. खरंच वास्ट आहे, पण आपण तो अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. सर्व गोष्टी बेसिक टू ॲडव्हान्स इथं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आता जेव्हा आपण टेन्सेसचा विचार करतो तेव्हा इंग्लिशमध्ये महत्त्वाचे किंवा मेन 3 टेन्सेस आहेत. टेन्सेस त्यालाच आपण मराठीत काळ असं म्हणतो. काळ, टेन्सेस काळ. आता इंग्लिशमध्ये किती मेन टेन्स आहेत तर 3 टेन्सेस आहेत. प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर हे 3 मेन टेन्सेस आहेत. पुढे त्याचे 4 उपप्रकार आहेत, जसं की सिंपल, कंटिन्यूअस, परफेक्ट and perfect continuous. Perfect continuous, simple continuous, perfect continuous. साधा, अपूर्ण, पूर्ण आणि चालू पूर्ण असे हे प्रत्येक टेन्सचे 4 प्रकार आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. सिंपल प्रेझेंट, कंटिन्यूअस प्रेझेंट, परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट कंटिन्यूअस प्रेझेंट. सिंपल पास्ट, कंटिन्यूअस पास्ट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट कंटिन्यूअस पास्ट. सिंपल फ्युचर, कंटिन्यूअस फ्युचर, परफेक्ट फ्युचर, परफेक्ट कंटिन्यूअस फ्युचर. म्हणजे 3 साधे काळ, त्यानंतर 3 अपूर्ण काळ, 3 पूर्ण काळ आणि 3 परफेक्ट कंटिन्यूअस म्हणजे चालू पूर्ण काळ. असे टोटल 12 टेन्सेस आहेत इंग्लिशमध्ये. किती आहेत? 12 सेंटेन्स आहेत. आता आपण शिकत असताना एक एक टेन्स घ्यायचा आहे. आज आपण फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स बघणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स, त्यानंतर सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. टेन्सेस जर तुमचे परफेक्ट झाले तर तुमचं रायटिंग स्किल, स्पीकिंग स्किल, कॉन्व्हर्सेशन स्किल आपोआपच डेव्हलप होतं. असं म्हणतात की ज्यांना टेन्सेस चांगले येतात त्यांचं जवळपास 50% इंग्लिश ग्रामर परफेक्ट झालं असं म्हटलं जातं. आणि टेन्सेस तुम्हाला बघा, डिस्क्रिप्शन लिहिताना, स्टोरी लिहिताना, रिपोर्ट लिहिताना प्रत्येक गोष्टीत तुम्हाला टेन्सेसचा वापर होतो. त्यामुळे टेन्सेस हे अतिशय महत्त्वाचे आहेत. पूर्ण लेक्चर बघा, तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे अगदी हेल्पिंग वर्ब, त्यानंतर प्रोनाउन पासून सर्व गोष्टी मी इथं तुमच्यासमोर डिस्क्राईब करणार आहे. बघा आणि त्या तुम्हाला अतिशय सोप्या वाटतील. आता हे जे टेन्सेस आहेत हे किती आहेत सांगितले मी, तर 12 टेन्सेस आहेत. या सर्व 12 टेन्सेसचा जो चार्ट आहे तो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते, तिथं तो तुम्ही पाहू शकता. पण आपण जे टेन्सेस शिकायचे ते ओळीनं शिकायचे, कारण आपण बेसिक पासून शिकत आहोत. म्हणून आपण प्रथम सिंपल प्रेझेंट टेन्स बघणार आहोत. तर आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर कुठं कसा केला जातो, कोणत्या गोष्टीसाठी केला जातो, त्यामध्ये कोणती सहाय्यकारी क्रियापद असतात नसतात, या सर्व गोष्टींचा आपण इथं चर्चा करणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स. आता आपण शिकत असताना काय करायचं तर सर्व प्रोनाउन घ्यायचे, म्हणजे चार्ट घ्यायचा. इथं सर्व प्रोनाउन घेतले की मग तुम्हाला त्यामध्ये व्हर्बल क्वेश्चन, निगेटिव्ह सेंटेन्स हे पण समजायला सोपं जाईल. आणि त्याचबरोबर त्या पण गोष्टी मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर कुठे केला जातो तर नियमित घडणाऱ्या गोष्टी, सवयी जेव्हा आपण सांगतो तेव्हा
सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, सन रायजेस इन द वेस्ट, सन रायजेस इन द ईस्ट, सन सेट्स इन द वेस्ट. आय डू माय होमवर्क एव्हरी डे. ही लाईक्स टू प्ले क्रिकेट. म्हणजे दररोज घडणाऱ्या किंवा सवयीच्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी सांगण्यासाठी या टेन्सचा वापर केला जातो. आता सिंपल प्रेझेंट टेन्स आपण प्रथम चार्ट लिहूया आणि मग सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आता चार्ट लिहिल्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. प्रथम आपण इथे सिंग्युलर नंबर आणि प्लुरल नंबर लिहूया. सिंग्युलर नंबर आणि प्लुरल नंबर. एक वचन आणि अनेक वचन. सिंग्युलर नंबर एक वचन, प्लुरल नंबर अनेक वचन. आता आपण इथे जी सर्व प्रोनाउन वापरणार आहोत की या चार्ट मध्ये आपण बसवणार आहोत. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन अशा पद्धतीने. आता सिंग्युलर नंबर फर्स्ट पर्सन. सिंग्युलर नंबर फर्स्ट पर्सन. कोण आहे फर्स्ट पर्सन? सिंग्युलर नंबर फर्स्ट पर्सन कोण आहे तर आय. सेकंड पर्सन सिंग्युलर नंबर फर्स्ट पर्सन प्लुरल नंबर वी. थोडं पुढे लिहूया. सिंग्युलर नंबर आय, प्लुरल नंबर वी. सेकंड पर्सन यू. सेकंड पर्सन प्लुरल नंबर यू. थर्ड पर्सन ही, सी, इट आणि त्याचा अनेक वचन दे. आता इथं बघा समोर हे सर्व प्रोनाउन आहेत, इंग्लिश मधले प्रोनाउन आहेत. नामाच्या ऐवजी आपण याचा काय करतो वापर करत असतो. म्हणजे जेव्हा आपण नाम वापरत नाही तेव्हा हे सर्व प्रोनाउन वापरतो. नाउन म्हणजे काय? अ नेम ऑफ थिंग, नेम ऑफ पर्सन. प्रत्येक वेळी आपण नाउन नाही वापरत एखाद्या व्यक्तीचं वस्तूचं डिस्क्रिप्शन करत असताना, तर त्याऐवजी आपण काय वापरतो ही प्रोनाउन वापरतो, म्हणजे सर्व नाम वापरतो. आता नाउन, काइंड्स ऑफ नाउन, त्यानंतर प्रोनाउन, या सर्व गोष्टींचं मी अजून एक लेक्चर ॲड करणार आहे. ते तुम्ही नंतर तुम्हाला जर काही त्यात शंका असेल तर ते पाहू शकता. आता इथं फर्स्ट पर्सन सिंग्युलर नंबर आय, वी. सिंपल प्रेझेंट मधलं जे वाक्य असतं त्या वाक्याची रचना अशी असते बघा. सब्जेक्ट प्लस वर्ब वन किंवा V1 म्हणा त्याला. V1 प्लस ऑब्जेक्ट ही अशी रचना असते सिंपल प्रेझेंटची. सब्जेक्ट, V1 आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट वाक्यातला कर्ता, वर्ब वन म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप आणि वाक्यातलं कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. ही अशी सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना असते. आता इथं आय हा सब्जेक्ट आहे. क्रियापद आपण घेऊया गो टू स्कूल. हे काय घेतलं आपण? ऑब्जेक्ट घेतलं. आय हा सब्जेक्ट झाला, गो हे वर्ब झालं, वर्ब V1 म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप झालं आणि टू स्कूल हे काय झालं? ऑब्जेक्ट झालं. तर तशीच आपण आता ही सर्व वाक्य करणार आहोत. वी गो टू स्कूल, वी गो टू स्कूल. त्यानंतर यू गो टू स्कूल, यू गो टू स्कूल, यू गो टू स्कूल, यू गो टू स्कूल. ही, सी, इट goes to school and they go
टू स्कूल. बघा, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब सगळे सब्जेक्ट आले आहेत आपल्या इंग्लिश भाषेतले. मी, आम्ही, तू, तुम्ही. इंग्लिशमध्ये तू आणि तुम्ही साठी यू हे एकच सर्वनाम वापरलं जातं. तू असेल किंवा तुम्ही असेल. ही पुरुषवाचक एकवचने, सी स्त्रीवाचक आणि इट हे कोणासाठी वापरतो आपण, तर प्राणी, पक्षी किंवा निर्जीव गोष्टींसाठी हे वापरतो. आणि दे हे ही सी इटचं काय आहे, अनेक वचन आहे, म्हणजे प्लुरल नंबर आहे. म्हणजे सगळे ह्यात कव्हर झाले. बघा, कुठलंही तुम्हाला जर सिंपल प्रेझेंट मधलं वाक्य करायचं असेल तर अवघड जाणार नाही. किंवा स्पीकिंग स्किलमध्ये सुद्धा याचा तुम्हाला इथं उपयोग होऊ शकतो. आता ही वाक्यरचना तुम्हाला कशी सांगितली तर एकदम सिंपल आहे. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट ही रचना कशाची आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सची आहे. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची इथे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथं आपण गो वापरलं फर्स्ट पर्सनला, सेकंड पर्सनला गो वापरलं, पण थर्ड पर्सनच्या सिंग्युलर नंबरला मात्र आपण इथं गोज म्हटलंय. गोज, ईएस प्रत्यय लावलाय. इथं ईएस प्रत्यय का लावला तर रूल आहे, म्हणजे नियम आहे सिंपल प्रेझेंट टेन्सच्या मध्ये थर्ड पर्सनच्या सिंग्युलर नंबरच्या क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. आता हा कोण आहे तर थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे. काय लागले त्याच्या क्रियापदाला, एस किंवा ईएस प्रत्यय लागले. आता आपण एस प्रत्यय आणि ईएस प्रत्यय, एस प्रत्यय नेहमीच लागतो, मग ईएस प्रत्यय कधी लागतो. असं वाक्य होऊ शकतं बघा, आय लाईक ॲन ॲपल. पण जर मी इथं हेच वाक्य घेताना जर यातला सब्जेक्ट ही केला तर काय आहे ना, लाईक्स. ही लाईक्स ॲन ॲपल. वी प्ले क्रिकेट. इथं काय येणार, ही प्लेज क्रिकेट, सी प्लेज क्रिकेट, इट प्लेज क्रिकेट. काय वापरलं मी इथं, एस. क्रियापदाला इथं एस किंवा ईएस प्रत्यय येणार. तर एस नेहमीच प्रत्यय लागतो. मग ईएस प्रत्यय कधी लागतो तर जेव्हा हे जे क्रियापद आहे ना त्या क्रियापदाच्या शेवटी जर एस, एस एच, सी एच, ओ आणि एक्स हे जे लेटर आले किंवा ह्या लेटरचा जर ग्रुप आला तर इथं काय लावायचं, ईएस लावायचं. समजलं. आय टीच इंग्लिश. ही टीचेस इंग्लिश. टीचेस, TEACH काय आलं इथं, CH आलं, म्हणून इथं काय केलं, ईएस प्रत्यय आला. फक्त एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे क्रियापद बघायचं, जर त्याच्या शेवटी एस, SH, CH, O आणि एक्स आलं तर मग इथं काय लावायचा, ईएस प्रत्यय लावायचा. ही सिंपल प्रेझेंट टेन्सच्या महत्त्वाच्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर त्याची रचना कशी आहे आणि थर्ड पर्सन सिंग्युलर नंबरच्या क्रियापदाला एस नेहमीच प्रत्यय लागतो, ईएस प्रत्यय कधी लागतो ते फक्त लक्षात ठेवा. आता आपण जेव्हा संभाषण करतो किंवा कम्युनिकेशनमध्ये जेव्हा आपण इंग्लिश लँग्वेज वापरतो तेव्हा फक्त काय आपण सगळे होकारार्थीच वाक्य वापरतो का, तर बरेच वेळा आपल्याला नकारार्थी वाक्य पण वापरायला लागतात. म्हणजे ह्याच वाक्यांचं सिंपल प्रेझेंट टेन्स मधल्या नकारार्थी वाक्य, निगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं ते आता आपण बघणार आहोत. आता निगेटिव्ह सेंटेन्स करणं पण अतिशय सोपं आहे. हा जो टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, त्या टेन्समध्ये तुम्ही बघा इथं कुठंही सहाय्यकारी क्रियापद नाही, सहाय्यकारी क्रियापदच नाही आहे या टेन्समध्ये. असंच दुसरा टेन्स पण आहे सिंपल पास्ट टेन्स, तो आपण नंतर पाहणार आहोत. मग आता इथं सहाय्यकारी क्रियापदच नाही आहे, मग आता ह्याचं निगेटिव्ह सेंटेन्स करायचं कसं असा प्रश्न पडतो. पण सहाय्यकारी क्रियापद नसलं तरी आपण इथं डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. डू आणि त्याची रूप, मग डू, डज आणि डीड, डन ही त्याची सहाय्यकारी क्रियापद आहेत, ती आपण इथं वापरायची.
ते वापरत असताना आपण काय लक्षात ठेवायचं, तर क्रियापद बघायचं. क्रियापद जे आहे ते कसं आहे हे बघायचं. जर क्रियापद आहे तसंच असेल तर डू वापरायचं, म्हणजे V1 नसेल तर डू वापरायचं. आता आपण करतोय निगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे इथं नॉट आलं पाहिजे. आय इथं वापरायचं. आय डू नॉट, आय डू नॉट गो टू स्कूल. इथं पण तसंच, वी डू नॉट गो टू स्कूल. यू डू नॉट गो टू स्कूल. यू डू नॉट गो टू स्कूल. ही सी इट, इथं मात्र आपण काय वापरणार, डज नॉट. आणि इथं येस आता मी काढून टाकतो. ही सी इट डज नॉट गो टू स्कूल. इथं डज वापरलं, मूळ क्रियापदाचं काय करायचं, एस प्रत्यय काढून टाकायचा. त्यानंतर दे गो टू स्कूल, इथं आहे तसं क्रियापद आहे, म्हणजे इथं काय येणार, डू नॉट. दे डू नॉट गो टू स्कूल. काय झाले, हे सगळे निगेटिव्ह सेंटेन्स तयार झाले. निगेटिव्ह सेंटेन्स. आता इथं अजून एक आपल्याला गोष्ट करता येते बघा. हे डू नॉट, डज नॉट जे वापरलेलं आहे त्याचा आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म किंवा शॉर्ट फॉर्म वापरला तरी पण चालतो. जसं की आय डोंट, डू नॉटचा शॉर्ट फॉर्म काय होतो, डोंट. मग तुम्ही इथं आय डोंट गो टू स्कूल असं लिहिलं तरी सुद्धा हे वाक्य बरोबर आहे. आय डोंट गो टू स्कूल. वी डोंट गो टू स्कूल. यू डोंट गो टू स्कूल. यू डोंट गो टू स्कूल. ही सी इट डझंट. आता इथं काय होणार त्याचा, डझंट. डज नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होणार, डझंट. डझंट. ही सी इट डझंट गो टू स्कूल. इथं डोंट गो टू स्कूल. म्हणजे सोप्या गोष्टी आहेत एकदम. फक्त काय केलं आपण, इथं डू हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं, नॉट घेतलं आणि नकारार्थी वाक्य तयार केले. आता ही जी वाक्य आहे ह्या अशा वाक्यांना मेक वर्बल क्वेश्चन किंवा फ्रेम वर्बल क्वेश्चन असा पण प्रश्न येतो तुम्हाला. फ्रेम वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन म्हणजे ज्याचं उत्तर येस किंवा नोनी असतं. त्या प्रश्नाची सुरुवात कशाने होते, हेल्पिंग वर्बने होते. हेल्पिंग वर्ब म्हणजे त्या वाक्याचे सहाय्यकारी क्रियापद असतं, त्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून आपण वर्बल क्वेश्चन तयार करतो. आता ह्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाहीच. मग तुम्हाला सांगितलंय जेव्हा सहाय्यकारी क्रियापद वाक्यात नाही तेव्हा आपण काय घेतो, तिथं डू घेतो आणि निगेटिव्ह सेंटेन्स किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार करू शकतो. आता इथे मी काय घेणार आहे, डू घेणार आहे. डू डज काय वापरायचं त्याचं जर कन्फ्युजन असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, क्रियापद बघायचं. पहिल्यांदा क्रियापद बघायचं. क्रियापद आहे तसंच, म्हणजे जर मूळ रूपात असेल तर डू, क्रियापदाला एस एस प्रत्यय असेल तर डज, क्रियापद भूतकाळात असेल तर डीड. थोडक्यात काय तर आपण इथं डूचं रूप वापरणार आहोत. आता क्वेश्चन करत असताना काय करतो आपण, तर जे हेल्पिंग वर्ब आहे ते पुढे घेतो वर्बल क्वेश्चन करत असताना. मग बघा इथं मी काय घेतलं, डू. डू आय गो टू स्कूल, पुढे क्वेश्चन मार्क. डू वी गो टू स्कूल, क्वेश्चन मार्क. डू यू गो टू स्कूल, क्वेश्चन मार्क. डू यू गो टू स्कूल, क्वेश्चन मार्क. आता इथं मात्र मी काय वापरणार, डज. डज काय वापरलं, क्रियापदाकडे बघा काय प्रत्यय आहे क्रियापदाला, ईएस प्रत्यय आहे, म्हणून इथं मी डज वापरलं. एस ईएस प्रत्यय आला की डज वापरायचं. काय झालं वाक्य, डज ही गो टू स्कूल, डज ही गो टू स्कूल, डज इट गो टू स्कूल, क्वेश्चन मार्क. इथं काय येणार,
डू दे गो टू स्कूल क्वेश्चन मार्क. फ्रेम वर्बल क्वेश्चन्स. काय तयार झाले सगळे वर्बल क्वेश्चन. डू आय गो टू स्कूल, उत्तर कशात येतं, येस किंवा नो मध्ये. सगळे प्रश्न बघा वर्बल क्वेश्चन. आता हा जो आपण आज टेन्स शिकलो सिंपल प्रेझेंट टेन्स, यामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर सहज रोज नियमित घडणाऱ्या क्रिया असतील तेव्हा ह्या टेन्सचा वापर केला जातो. दुसरी गोष्ट, या वाक्याची रचना कशी असते, तर सब्जेक्ट वर्ब V1 आणि ऑब्जेक्ट, कर्ता क्रियापद कर्म. तिसरी महत्वाची गोष्ट कोणती, तर फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर नंबरच्या क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. सिंपल प्रेझेंट टेन्सचं निगेटिव्ह करत असताना डू ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतो. वर्बल क्वेश्चन करत असताना डू ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा. समजलं. आता याच्यानंतरचं जे लेक्चर असेल त्यामध्ये मी सिंपल पास्ट टेन्स घेणार आहे. आता सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्हाला कळाला की सिंपल पास्ट टेन्स आपण कंपॅरिझन करून घ्यायचा, मग लगेच लक्षात राहील. आणि तुम्हाला अजून कुठला व्याकरणातला पार्ट शिकायचा असेल की तुम्हाला प्रोनाउन बद्दल शंका आहे, नाउन बद्दल शंका आहे, किंवा तुम्हाला दुसरा कुठला व्याकरणातला भाग शिकायचा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की मला हे शिकायचं आहे, तर मी ते व्हिडिओ करून पोस्ट करत जाईल. फक्त तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा की जेणेकरून हे जे व्हिडिओ आहेत, हे लेक्चर आहेत, हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. थँक्यू.